फरक आहे 2007 आणि 2024? मोठी गर्दी. आय थिंक एक फार मोठी अचीवमेंट आहे इंडियन क्रिकेटमध्ये, हिस्टॉरिक मोमेंट आहे. कारण 2007 ला एक्सपेक्टेशन्स नव्हते तेव्हा आपण जिंकलो. 2024 ला एक्सपेक्टेशन्स होते आणि अनबीटन जिंकलो. हा खूप मोठा फरक आहे. त्यामुळे जेवढं क्रेडिट 2007चं आहे कदाचित त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त क्रेडिट 2024चं आहे. कारण अपेक्षांचं ओझं खूप जास्त होतं. स्पेशली 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपला जेव्हा आपण फायनलला हरलो त्याच्यानंतर अख्खा देश अपेक्षा लावून होता की या फायनलला आपण नक्कीच चांगलं करू. आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करताना रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या जोडगोळीने जो आनंद, जे समाधान आणि जे सॅटिस्फॅक्शन दिलेलं आहे त्याच्यासाठी त्या सर्व टीमचे, प्लेयर्सचे, सपोर्ट स्टाफचे आणि खास करून बीसीसीआयचे सुद्धा, कारण त्यांनी पण खूप छान सपोर्ट केला या अख्ख्या एन्डेव्हरला आणि ज्याच्यामुळे आज हे रिझल्ट दिसत आहेत. कारण हे एका रात्रीचं यश नाहीये, हे भरपूर वर्षांची मेहनत आहे. जसं राहुल द्रविडनी एनसीएला पहिले शेप केलं, यंगस्टर्सला ग्रूम केलं आणि तेच यंगस्टर्स सिनियर्स बरोबर जाऊन आज आपल्याला रिझल्ट येत आहे. आय थिंक इट्स फॅन्टॅस्टिक की कलेक्टिव्ह एफर्ट, कंबाईन अप्रोच आणि सिनियर आणि ज्युनियरचं एक फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन बघायला मिळालं. अगदी निलेशजी, या सगळ्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं लोकांच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर होत्या. 2023च्या वन डे वर्ल्ड कप मधून सुद्धा अपेक्षा होत्या. फायनलला कुठेतरी आपल्याला तो विजय मिळवता आला नाही आणि थोड्याशी एक निराशा पसरलेली होती. मात्र ती निराशा आता कुठेतरी या वर्ल्ड कप मधनं, या वर्ल्ड कपच्या विजयानं बाजूला जाताना दिसते आणि पुन्हा एकदा नवचैतन्य या सगळ्या क्रिकेट फॅन्स आणि क्रिकेट टीम इंडियन क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळत आहे. नक्कीच. आणि हा जो ऑक्सिजन आपल्या क्रिकेट फॅन्सला मिळालाय त्याचं सर्व श्रेय राहुल द्रविड, रोहित शर्मा, सिनियर प्लेयर्स यांना जात आहे. कारण कसं असतं ना, भारत हा देश असा आहे की अपेक्षांचं ओझं वाहणं कधीच सोपं नसतं. जसं 50 ओव्हरला आपण अनबीटन फायनल पर्यंत गेलो तसंच T20 वर्ल्ड कप मध्ये अनबीटन राहून चॅम्पियनशिप मारली. आय थिंक गेल्या 2.5 ते 3 वर्षात या इंडियन टीमनी जे काय अचीव्ह केलेलं आहे, भले ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल असू देत, वर्ल्ड कप 50 ओव्हरची फायनल असू देत किंवा आता T20 वर्ल्ड कप जिंकण्याचं त्यांनी जे आपल्याला समाधान दिलेलं आहे, आय थिंक इट्स अ फिनॉमिनल अचीवमेंट. म्हणजे रोहित शर्माचं जेवढं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण तो ऍज अ लीडर इव्हॉल्व्ह झालाय आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून त्यांनी इतकी वर्षाची चॅम्पियनशिप जिंकली, त्या भारतासाठी त्यांनी करून दाखवलं, त्याचा जास्त आनंद होतोय. अगदी निलेशजी, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की सगळ्यात सांघिक खेळ जबरदस्त झाला. संघामध्ये एक समतोल आपल्याला बघायला मिळाला. बॅटिंग लाईनअप तर जबरदस्त होती, बॉलिंग लाईनअप सुद्धा जबरदस्त होती आणि ज्या पद्धतीनं ऑलराऊंडरनी परफॉर्मन्स केलेला आहे तो सुद्धा जबरदस्त पूर्ण टुर्नामेंटमध्ये बघायला मिळाला. नक्कीच. आणि परत मी सांगतो की याचं श्रेय या दोन्ही खेळाडूंना, प्लेयरना जातात, कॅप्टन आणि कोचला. कारण ह्यांची जी बांधणी होती, ज्या प्लेयर्समध्ये इन्व्हेस्ट करायचंय, त्यांना कुठल्या सिच्युएशन मध्ये कशी टीम पाहिजे त्याचं सगळं प्लॅनिंग त्यांनी करून ठेवलं होतं आणि त्या प्रकारे त्यांनी संघ निवडलेला आहे. त्यामुळे हा जो रिझल्ट दिसतोय याचं प्लॅनिंग 6 महिने आधी झालेलं आहे किंवा 1.5 वर्ष आधीपासून त्यांची तयारी सुरू झालेली आहे. अगदी निलेशजी, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर ऑलराऊंडर खेळाडू असणं किती महत्वाचं आहे. यासाठी ही जी टुर्नामेंट आहे ती बघणं अतिशय महत्वाचं आहे. कारण बऱ्याच मॅच मध्ये या T20 वर्ल्ड कपच्या आपण चांगला स्कोर उभारू शकलो नव्हतो, तरी सुद्धा आपल्या बॉलर्सनी तो विजय खेचून आणलेला आहे. आणि त्याचं उदाहरण बघायला झालं तर फायनल तर आहेतच किंवा पाकिस्तान बरोबरची मॅच आहे. त्याचं सगळं श्रेय फॉर्मॅटला जातं. T20 हा फॉर्मॅटच एवढा इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे, चॅलेंजिंग आहे. जेवढे ऑलराऊंडर असतील, जेवढे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढा कॅप्टन कम्फर्टेबल असतो. कारण सगळेच दिवस एका बॉलर सारखी नसणार. बुमराह सारखा एकमेव वेगळा बॉलर असतो जो कन्सिस्टंटली चांगलं करतो. पण तुम्हाला बॅकअप ऑप्शन लागतात आणि तीच इन्व्हेस्टमेंट रोहित शर्मानी या टीम मध्ये केली, ज्याचा आज सगळं आपल्याला रिझल्ट दिसतोय. अगदी निलेशजी, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठेतरी सेलिब्रेशन जे सुरू आहे, सेलिब्रेशनवर आपण थोडंसं बोलूया. कारण भारतीय लोक क्रिकेटवर किती प्रेम करतात हे काही सांगायची गरज नाही. मुंबईतली ही आजची दृश्य, झी24 तासवरची आजची दृश्य बघितले तर ते पुरेसं आहे. ज्या पद्धतीनं आपण एखादा खेळाडू चुकला किंवा परफॉर्मन्स चांगला झाला नाही तर त्यांच्यावर टीका करतो, मात्र ज्या पद्धतीनं आपण विजयानंतर किंवा चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीनं प्रेम देतो ते सुद्धा ऐतिहासिक अशा प्रकारचा हे नरिमन पॉइंट आणि वानखेडेवर दिसत आहे. नक्कीच. आजचा जो जनसमुदाय जमलाय याचा एक टेस्टिमनी आहे की हे सगळे लोक
क्रिकेटवर आणि खेळाडूवर किती प्रेम करतात आणि जेव्हा आपण विजय मिळवतो तेव्हा किती चांगलं कौतुक करतात याचं एक क्लासिक उदाहरण आहे. जो रोड शो आता दिसतोय किंवा जी वानखेडेवरची जी गर्दी आहे, मला वाटतं हे ऐतिहासिक आहे आणि हा क्षण ऍज अ क्रिकेटर बघण्याला सुद्धा आम्हाला खूप समाधान मिळतं. अगदी निलेशजी, या सगळ्यामध्ये कम्पॅरिझन आपल्याला पाहायला मिळालं सोशल मीडियावर. 2022ला ज्यावेळी फुटबॉल वर्ल्ड कप अर्जेंटिनानं जिंकला होता त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारचे फुटबॉल चाहते अर्जेंटिनामध्ये रस्त्यावर उतरले होते टीमच्या स्वागतासाठी. आणि दुसऱ्या बाजूला मुंबईतली आजची दृश्य होती जी T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जो क्रिकेट चाहते मुंबईमध्ये रस्त्यावर उतरले होते त्या प्रकारची आपण सोशल मीडियावर कम्पॅरिझन बघत होतो. नक्कीच. आणि 140 करोडचं जर सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालं तर काय रिझल्ट असतो ते आपण आज अनुभवतोय.